नमस्कार. भारतीय संविधानाचं कलम 39 आहे. राज्यानं कोणकोणती धोरणं आणि कशाप्रकारे आखली पाहिजे त्या संदर्भात कलम 39 आहे. इथं राज्याने म्हणजे राज्यसंस्था, जे की कलम 12 आणि कलम 36मध्ये जी व्याख्या दिली त्या संदर्भात हे राज्य हा शब्द आहे. आता कोणकोणती धोरणं आखायला पाहिजे ते खाली दिलेत. आता हे त्यामधील ए आहे, पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही उपजीविकेचे पुरेसे साधन मिळावे. त्यामधील बी आहे, समाजातील भौतिक साधन संपत्ती सर्वांच्या हितासाठी वापरली जावी, भौतिक साधन संपत्ती. त्यामध्ये सी आहे, संपत्ती आणि उत्पादनाची साधने काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित होऊ नये, अशा प्रकारचं धोरण राज्यानं आखायला पाहिजे. नंतर डी आहे, पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे, असं राज्यानं व्यवस्था निर्माण करायची. हे आहे, कामगारांचे आरोग्य व ताकद यांचे शोषण होऊ नये, अशा प्रकारे ही व्यवस्था केली पाहिजे. आणि त्यामधील एक आहे, बालकांना निरामय म्हणजेच निरोगी विकासाची संधी मिळावी आणि त्यांचे शोषण होऊ नये याकरताही राज्यानं धोरण आखलं पाहिजे.